आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 30 क्रमांकाच्या बूथमध्ये आणि 226 क्रमांकाच्या घरात 800 पेक्षा अधिक मतदान आहे अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य आपण रियालिटी चेक करण्यासाठी या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत आणि हे सगळे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील नागरिक आहेत आणि माझ्या हातात ही मतदार यादी आहे। आपण पाहतोय की ही मतदार यादी आहे आणि बूथ क्रमांक 30 ची ही मतदार यादी आहे। नेमकं जयंत पाटलांचं वक्तव्य कितपत खरं आणि कितपत खोटं आहे हे आपण इथल्या नागरिकांना विचारणार आहोत। माजी नगरसेवक माझ्यासोबत आहेत आणि इथं राहणारे नागरिक देखील माझ्यासोबत आहेत। ही जी मतदार यादी आहे यामध्ये बूथ क्रमांक 30 ची ही मतदार यादी आहे आणि 800 मतदान 226 क्रमांकाच्या घरामध्ये आहे। हे खरं आहे का? मुळात तुम्ही प्रश्न जो करताय तो चुकीचा करताय की 226 हा घर क्रमांक नसून 226 हा या भागातला सर्वे नंबर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता कोणी माहिती जे काय दिलेली आहे ती लोक काय या 226 मध्ये राहिला नाही आहे। मी स्वतः 226 मध्ये राहिलेला आहे आणि ही यादी जी आहे ही मी आणलेली आहे। ऐका, ही यादी मी आणलेली आहे। आता याच्यामध्ये 226 मधले देखील मतदार आहेत, 216चे देखील मतदार आहेत। 226 घर नाहीये, हे अख्ख्या या गल्लीला 226 म्हटलं जातं आणि याच्यामध्ये 216चे देखील मतदार आहेत आणि काही मतदारांनी विभागले गेलेले देखील आहेत। आता तुम्ही मला मागाशी प्रश्न केला की 800 मतदार बोगस आहे का, 800 मतदार बोगस आहे का, पण ह्या यादीमध्ये एकूण 800 मतदार नाही आहेत, ते विभागले गेलेले आहेत। तर आमचं असं म्हणणं आहे तुम्हाला की मी काय कुठल्या पक्षाचा नाही आहे किंवा मला कुठल्या पक्षाच्या वतीने मी बोलत नाही इथं। मी फुले ऐका, मी आंबेडकरी चळवळीचं काम करणारा कार्यकर्ता या पुणे शहरामध्ये, माझं नाव संजय भिमाले, तुम्ही कुणालाही विचारू शकता। मी या मतदार यादीत नेमके किती मतदार आहेत आणि जो घोळ होतोय तर घर नाहीये तर या सर्वेला नाव आहे की 226? या सर्वेला नाव आहे 226। आता हा घोळ जो आहे तर समजा एखादं कुटुंब शेख नावाचं कुटुंब असेल, मुस्लिम कुटुंब असेल, शेख नावाचं जर असेल आणि त्या शेख नावाच्या कुटुंबामध्ये जर समजा 15 लोक जर असतील मतदार, तर मग 15 मतदार जर असतील तर मग त्याच्यामध्ये 30-35 मतदार ॲड कसे होतात आणि कुठून होतात हा प्रश्न आहे आणि हा आमच्या निदर्शनात आलेला आहे। काही मतदान या ठिकाणी बोगस आहे आणि ही परिस्थिती इथंच नाही आहे, तर ही परिस्थिती घोरपडी गावामध्ये आहे, ही परिस्थिती विश्रांतवाडीमध्ये आहे, पुण्यातल्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे आणि इथं बोगस मतदान झालेलं आहे। आणि हे बोगस मतदान जे झालेलं आहे भारतीय जनता पक्ष, भाजप आणि भाजपच्या लोकांनी हे बोगस मतदान या ठिकाणी केलेलं आहे, घडवून आणलं। बरं, माझ्यासोबत या ठिकाणी तुम्ही माजी नगरसेवक घेतले, कुठल्या पक्षाचे नगरसेवक तुम्ही? अपक्ष आलो होतो, आता शिंदे साहेबांबरोबर आहे, शिवसेना। बरं, तुम्ही नगरसेवक आहे इकडचे। जयंत पाटील जे म्हणतायत की बूथ नंबर 30 घर नंबर 226 इथं एकाच घरात 800 मतदार आहेत किंवा 800 मतदार बोगस आहेत, अशा प्रकारचं काय आहे? काय बघा, मी तर एक तर तुम्हाला सांगतो की मी या भागामध्ये माजी नगरसेवक आहे। जरी 226 मध्ये राहत नसलो तरी ह्या भागाचा मी माजी नगरसेवक आहे, बरोबर। आता ह्याचं 226 हा सर्वे नंबर आहे। काय आहे? सर्वे नंबर। या 226 मध्ये 2 फायनल प्लॉट आहे, एक 900 आणि एक 898। 900 फायनल प्लॉटमध्ये कमीत कमी 400-500 300-400 घरं आहेत, झोपड्या आहेत आणि 898 मध्ये 300-400 झोपड्या आहेत। एकंदर मिळून त्यांचं जे म्हणणं आहे, जयंत पाटील साहेबांचं म्हणणं जे आहे की या ठिकाणी एका घरामध्ये 800 घरं, तर ही 2 वस्त्या आहे, मोठ्या वस्त्या आहेत। म्हणजे जयंत पाटलांचा गैरसमज असा होतोय की 226 म्हणजे घर आहे, तर ते घर नाही तर त्या 2 वस्त्या आहेत 226 नावाच्या। हां, 226 आणि त्या 226 मध्ये 2 फायनल प्लॉट आहे, एक 900 आणि एक 898 ह्या 2 वस्त्या आहे आणि ते मिळून 2 ते 2.5 हजार लोकसंख्या आहेत आणि त्याचबरोबर 4-4.5 हजार मतदार आहेत। या 226 सर्वे नंबर आहे हा 226। आता जय पाटलांचं माझं खुलं आव्हान आहे जय पाटलांना की इथं यावं। तुम्हाला वाटलं आत्ता सगळ्या 226 मध्ये घराघरांनी दाखवतो आणि लोक सांगतील त्यांचा ॲड्रेस 226। एक घरामध्ये 226 नाही, एक घर, अनेक घरांची 2 वस्त्या आहेत, 200 अनेक घरं आहेत ते 226 ॲड्रेसवर 2 वस्त्या आहेत। सगळे झोपड्या आहेत का, झोपडपट्टी भाग आहे का? कमीत कमी ह्या 2 हे जे काय म्हणजे या ठिकाणी घर क्रमांक पण नाही आहेत। 2,500 घरं जी आहेत ना, ती घरं कमीत कमी 6 ते 7 एकरमध्ये बसल्यात 226 मध्ये। तो सर्वे नंबर आहे आणि त्याचे फायनल प्लॉट वेगळे आहेत
आणि त्याच्यामध्ये जयंत पाटलांना माझं खुल्लं आव्हान आहे की इथं यावं, बोलावं, विनाकारण दिशाभूल करून लोकांची दिशाभूल करून लोकांना फेक नेरेटिव्ह तयार करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. म्हणजे 226 घर नाहीये तर या सर्वेचं नाव 226. सांगितलं तुम्हाला की 226 हा सर्वे नंबर आहे आणि या 200 या किती घर आहेत या 226 सर्वे नंबर आहेत ना, 2,000च्या आसपास आहेत, दोन आणि मतदार तेवढेच मतदार जे असतील. त्या घरांमध्ये एकूण मतदार किती आहेत या 30 नंबर बूथवर? कमीत कमी 3,500 ते 4,000 मतदार आहे. हां, आणि हा हे जे बूथ आहे ना, हा बूथ ह्यांनी काय केलं माहिती आहे का? एक मिनटं सर, बूथ जो आहे ना, हा बूथ म्हणजे 30 नंबर बूथमध्ये एकूण मतदार 1100 आहेत. हां, त्याच्यामध्ये त्या 30 बूथमध्येच अनेक घरं आहेत. म्हणजे ही वस्ती ती वस्ती रोडच्या इकडची वस्ती म्हणजे फायनल प्लॉट 898, फायनल प्लॉट 900 ह्या वस्त्यांचं मिळून सर्वे नंबर 226 झालेला आहे. त्याच्यामुळे जयंत पाटील साहेब जे बोलतात ते अक्षरशः खोटं बोलतात असं माझा दावा आहे. नक्कीच आपण पाहतोय की हे नागरिक आहेत, माजी नगरसेवक आहेत आणि यांचं म्हणणं आहे की जो जयंत पाटील यांचा गैरसमज झाला की 226 हे घर आहे, तर 226 हे घर नाही आहे तर एक सर्वे नंबर आहे आणि या सर्वे नंबरमध्ये जवळपास 3,500 लोक राहतात, त्यांचं हे मतदान आहे. त्यामुळे जो जयंत पाटलांनी दावा केला की 226 नंबरचं घर ते तर या ठिकाणी नाही आहे, कारण की सगळा झोपडपट्टी भाग आहे, त्यामुळे घर क्रमांक नाही आहे या ठिकाणी. तर यांच्याकडून आरोप केला जातोय की काही मतदान या ठिकाणी बोगस देखील आहे आणि त्या संबंधित त्यांनी निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार देखील केली असं त्यांचं म्हणणं आहे. माजी नगरसेवक म्हणतायत की जयंत पाटलांनी जो दावा केला आहे तो एकदम खोटा आहे. कॅमेरा पर्सन रोहितसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.